तर नमस्कार दूध उत्पादक मित्रांनो, आता जवळजवळ दुपारचे 12-12:30 वाजले असतील. तर ऊन किती पडलंय तुम्ही बघताच आहे. तर त्या उन्हापासून आपल्या जनावरांचं संरक्षण व्हावं, उन्हाचा जनावरांना त्रास कमी व्हावा, त्याचा दुधावर परिणाम होऊन काय करायचं, आपल्या शेडची उंची मित्रांनो थोडी कमी आहे. त्यामुळे आपण गोठ्यात फॅन पण बसवलेले आहेत. थोड्या दिवसात आपण फॉगर सिस्टीम पण बसवणार आहोत. पण तोपर्यंत काय करायचं, जनावरांच्या अंगावरती असं दुपारचं पाणी मारायचं मित्रांनो. त्यानं काय होतं, 4 रोज आता गव्हाणी सुद्धा आपण पाणी भरून ठेवलेलं आहे. त्यांना लागेल तसं ते पाणी दिवसभर पित राहतात. तर 4 वाजेपर्यंत ती जनावर असे शांतपणे बसतात मित्रांनो, शांतपणे राहतात मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण हे दुपारचं पाणी मारण्याचं आपलं कारण असतं. तुम्ही सुद्धा तुमच्या गोट्यावरती जनावरांच्या अंगावरती असं दुपारचं पाणी मारा मित्रांनो, जेणेकरून त्यांना उन्हाचा त्रास होणार नाही आणि त्याचा दुधावरती परिणाम होणार नाही. किंवा तुम्ही फॅन सुद्धा बसवू शकता किंवा फॉगर सिस्टम बसवू शकता, किंवा जर तुमची शेडची उंची कमी असेल तर शेडच्या पत्र्यावरती तुम्ही नारळाच्या ठंप्या सुद्धा टाकू शकता. त्याने सुद्धा थोडा परिणाम उन्हाचा परिणाम कमी होऊ शकतो मित्रांनो. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मित्रांनो, नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्ही आपल्या पेजला अजून फॉलो केलं नसेल तर नक्की पेजला फॉलो करा मित्रांनो. धन्यवाद.